माझ्या राजानं कर्तृत्वाचा गाथा धर्मासाठी कसा लिहिला. अहो मालवजी कोसळला आणि संभा झेरबंद झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजीराजांना आणण्यात आलं आणि त्याच वेळे आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, संभा झुक जा आलमगीर औरंगजेब के सामने. आणि कभी कभी सुचलला, अरे राजा झुकेंगे नहीं झुकाएंगे. कामो याद रख अल्लाह ताला के गिरफ्त में है तू. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर असद सबूर, अभी बहुत पूछना है से. आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला. संभाजीराजांच्या समोर आला. रक्तालेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था हमें आगरा में, तब पूछा था हमने संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफिर ने, सच कहा था. आज तक कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं. याद रख संभा, आज पूछूंगा तुझे 2 सवाल. 2 सवाल तय करेंगे, रिहायशी मौत मिलेगी या फिर होगी रिहाई. आणि औरंगजेबाने समोर संभाजीराजांचा पहिला प्रश्न सोडला आणि औरंगजेब उत्तरला, संभा 30 साल तक तूने मुझे यहाँ खड़ा रखा है. अरे दिल्ली के गद्दी पे मैं बैठा था, मगर अंगूर भी पड़े पड़े खाता था. तूने मुझे चैन के सांस लेने नहीं दी. बता आज तक का मेरा खजाना जो लूटा कहाँ है. अरे उसळला छावा. अरे हिंदुस्तानचा खजाना, इथला मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं. तू गिळलास हिंदुस्तान, तू गिळलीस लूट. पण याद रख, अब्दुल गफार तर गजनीपासूनचा इतिहास आहे. आम्ही आजपर्यंत भिकारी होऊन मागत नाही, जे घेतो ते मनगटाच्या बळावर. आणि चरफडला औरंगजेब, ए अल्लाह ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्योंकि एक भी शख्स पैदा नहीं हुआ संभा जैसे हमारे जनाने में. अरे उसळला छावा. तुझ्या पोटी अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी नव्हे. सरजा संभा जन्म घेईल तो आबासाहेब आऊसाहेबांच्या मांडीवर आणि सह्याद्री गडकोटांच्या कुशीवर, तुझ्या सवय काय नव्हे. आणि संतापला औरंगजेब. शेवटी औरंगजेब उतरला, याद रख संभा, याद रख, कितनी भी ऊंची बात कर, कैद में है आज तू हमारे, कैद में. आणि त्याच वेळी त्या अल्लाहचे आभार मानायला, त्या खुदाचे आभार मानायला आली औरंगजेब गुडघ्यावर समोर बसून नमोदाच्या रखवता पडायला लागला. हे चित्र पाहिलं आणि साकलदर जखडलेला शंभूराजा कवी कलशाकडे पाहत राहिला. कवीजी, हा प्रसंग पाहताय ना बाका, या प्रसंगावर तुमची कविता स्फुरत नाही. योगायोग म्हणावा, एखादी कविता सुचत नाही का. आणि मात्र कवी कलेश पाहत राहिला. अरे मृत्यूच्या गोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, मृत्यू समोर आहे आणि रक्ताळलेला छावा म्हणतोय सुचते का एखादी कविता. आणि ही काय कविता ऐकायची वेळ आहे. पण राजांचं ते तेजमुख पाहिलं, रक्ताळलेला सर्जा संभा पाहिला आणि कविकडे उतरला, राजन का नाही, राजन तुम हो सांधे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तक तेज औरंग. राजे काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा तुमच्या समोर गुडघ्यावर आला. कामो. आणि औरंगजेब उभा ठाकला, चुप चुप, एकदम चुप. याद रख, कैद में है तो हमारे. आखिरी सवाल पूछूंगा सरजा तुझे, ये सवाल तय करेगा रिहायशी मौत का मंजर देखेगा या होगी रिहाई. आणि औरंगजेबाने आपला पुढचा सवाल टाकला. औरंगजेबाचा पुढचा सवाल होता, संभा 30 साल तक तूने मुझे याद रखा है ना, 30 साल तक तूने मुझे जिंदा रखा, मरने भी नहीं दिया, मगर याद रख वो दक्खन मेरे हाथ में नहीं आया. अरे दक्खन तो इतना मामूली सा हाथ में आ जाता, मगर मेरे सरदार तुम्हें शामिल हुए होंगे, इसी वजह से ना मिला दक्खन. बता, जाने से पहले आखिरी बार पूछता हूँ, कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें. अरे उसळला छावा. अरे तत्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही रामची. आई भवानीचे पुते आम्ही, झुंजू इथं, मरू इथं. याद रख, अरे वाघाचे बछडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मरताना मरतात सुद्धा वाघासारखे. नको लागूस दादा. आणि शेवटी चरपडला औरंगजेब.
संतापाचा उद्रेक झाला आणि औरंगजेबानं आपल्या सैन्याकडे पाहिलं. सेनापतीकडे नजर गेली आणि औरंगजेब उतरला. ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें, ये आंखें जलाती है हमें बहुत, काट डालो उसके पैर जो घुटने टेके नहीं हमारे सामने है, काट डालो उसके हाथ जो हाथ जोड़े नहीं उसने आज तक हमारे सामने है. वडबुद्रुक तुळापूरचा वधस्तंभ सजला गेला. खऱ्या अर्थानं साखळदंड्यामध्ये कांजण्यांमध्ये चढलेला माझा राजा, आज तो राजा एक एक पाऊल टाकत होता. पण ते पाऊल पडत असताना मुंगीही जाऊ शकत नाही अशी रयत उभी होती पाहण्यासाठी. अरे नरवीर संभाला, ज्यानं 30 वर्ष हजारो मावळ्यांच्या सोबतीनं दिल्लीपतीला झुकवलं, ज्यानं हजारो मावळ्यांच्या सोबतीनं दिल्लीपतीचा बेचिराग करण्याचा ख्वाब पाहिला, ज्या हजारो मावळ्यांनी आजपर्यंत कधी दख्खन काबीज होऊच दिलं नाही, असा सर्जा अडकला कसा? अरे नरवीर संभा, ज्यानं वाघालाही झुकवलं, तो वाघ हाती लागला कसा? कसा आहे तो वाघ? आणि हे पाहण्यासाठी वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाच्या आजूबाजूला मुंगी जाऊ शकत नाही, एवढी प्रचंड गर्दी. आणि कांजण्यांमध्ये साखळदंडात अडकलेला माझा राजा एक एक पाऊल टाकत पुढे जगदंबाचा बोल करत निघाला होता. आता सजा होती पहिली, कारण डोळे काढायचे. 2 हप्स लालबुंद तप्त सळ्या, धुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या, पाहता पाहता लखलखलेल्या तप्तपलेल्या त्या सळ्या दोन्ही हातात घेतल्या आणि दोन्ही हापसी वेगानं पुढे निघाले. राजे साखळदंडात बंद असणारे, राजांच्या चेहऱ्यावर हास्य होतं, मुखातून जगदंबाचा बोल होता. कळून चुकलं, डोळे जाणार आता, पण तरी राजा मात्र हसत होता. पण त्या क्षणी राजांच्या मनात विचार आला, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केल्या मावळ्यांना इशारती विजयाच्या, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत दिला आबासाहेबांना विश्वास स्वराज्याचा मुकुटपणे आबादित ठेवला, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत जाताना आईसाहेबांना आणि आजपर्यंत मासाहेबांना दिला शब्द स्वराज्याच्या गडकोटाचा एक ना एक खडा आम्ही सुरक्षित ठेवणार. डोळे जाणार होता, पण त्याच वेळी राजाने आपले डोळे उघडले. त्या डोळ्यातली आग पाहिली, दोन्ही हशाम पुढे आलेले, हातामध्ये सळ्या. पण राजांच्या डोळ्यातली आग पाहिली आणि शिवसुऱ्याची आग पाहून दोन्ही सळ्या खाली टाकल्या, माघारी फिरले. संतापला औरंगजेब, थांबो, आगे आगे आगे. आणि पुन्हा 2 हशम उभे ठाकले, सळ्या हातात घेतल्या, राजांच्या नजदीक येऊ लागले. राजे मात्र जखडलेले, पाहता पाहता समोर आले. राजांचे डोळे उघडे होते आणि दोन्ही यवन आता मात्र समोर वेगात आले. घुसल्या. सह्याद्री शांत वारा स्तब्ध झाला. आमच्या बोटं लागलं तर 8-8 दिवस हात धरणारे आम्ही. राजांच्या डोळ्यामध्ये तप्त लाभा उकणाऱ्या सळ्या गेल्या. अरे खोमण्या जळून खाक झाल्या. त्याचा उग्र दर्प फक्त सुटला. पण तरी राजांचे खऱ्या अर्थानं हात जखडलेले, घट्ट मिटलेले डोळे त्या डोळ्यांच्या जागेवर राहिलेच नव्हते. राहिला होता फक्त उग्र दर्प. पण विचार करायला वेळ नव्हता, कारण सजेचा दुसरा अंमल तात्काळ सुरू व्हायचा होता. दुसरी सजा होती जीप छाटायची. पुन्हा 2 हापशी सांडशी तलवार घेऊन निघाले, पण पाहिला डोळे होते कुठे? अस्पष्ट पावलांची जाणीव झाली आणि कळून चुकलं, आता जीप जाणार. ज्या जिभेने आजपर्यंत उमटवला जगदंबाचा बोल, जी जीभ आजपर्यंत सांगत होती आऊसाहेबांना आऊसाहेबांना मासाहेबांना स्वराज्याचा मुकुटपणे जिवंत राहिलो या हस्ते, आजपर्यंत ह्या जिभेने मावळ्यांना केला इशारती, या खऱ्या जिभेने आजपर्यंत तुळजाईची केली प्रार्थना. जीप जाणार होता आणि त्याच वेळी दोन्ही हापसी वेगानं पुढे आले. पाहता पाहता राजांच्या नजदीक आले. राजांनी जबडा बंद केला. आता जबडा उघडण्याची कोशिश सुरू झाली. कोणीतरी युक्ती काढली. बाजूला असताना लोखंडी घन घेतला. राजांच्या डोईवर वार झाला. डोक्यावर घन पडला. अरे कानातून नाकातून रक्ताचा स्राव सुरू झाला. माझा राजा लालबुंद झाला, पण जबडा उघडला नाही. कोणीतरी युक्ती काढली. बाजूला असताना भाला उचलला. पाठमोरा पाठीवरती मांसाचे लगदे काढले. लगदे उघडू लागले. त्यातून रक्त उघडू लागलं. अरे लाल राजा झाला, पण तरीही झुकला नाही, वाकला नाही. जबडा मात्र उघडलाच नाही. कोणीतरी युक्ती काढली. तलवारीचे वार पाठमोऱ्या पाठीवर होऊ लागले. मांसाचे लगदे खाली पडू लागले, पण जबडा उघडला नाही. कोणीतरी पुन्हा घनाचे घाव केले. जबडा उघडला नाही. प्रयत्न होत राहिले. जबडा उघडला नाही. आणि उघड कसा? वाघाचा जबडा आणि वाघाच्या तोंडात घालून हात मोजती अवकात सांगणाऱ्या माझ्या शिवरायांचा पुत्र सर्जा संभाचा जबडा उघड कसा? मग कोणीतरी योजना आखली. श्वासाठी जुगलबल्ला पाहिजे आणि कानाक दाबले. श्वासाठी जुगलबल्ला, संधीचा फायदा, सांशी गेली, ओढलीचे रक्तात चळकंड्यामध्ये शंभू राजा न्हावून निघाला. चित्र पाहिलं आणि बसल्या जागेवर 13व्या दिवशी कवी कलशानं अखेरचे डोळे मिटले. पण माझा राजा मात्र 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन करत राहिला. कालपासून तो बलिदान मास सुरू झाला. कुणीतरी यायचं, अंगावर गरम पाणी टाकायचं,
कोणीतरी यायचं, अरे बोकड सोलावा असं राजांचं कातडं सोलायचं. कोणीतरी यायचं, हाताच्या घड्याळ तर बोटं छाटायचं. कोणीतरी यायचं, मध्येच नख उपटून जायचं. कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या फोडायचं. कोणीतरी यायचं, मांसाचे लगदे काढून कुत्र्या गिधडांना घालायचं. पण तरी 40 दिवस माझा राजा यातनांचा नंगा नाच सहन करत राहिला, पण वाकला नाही, झुकला नाही, नमला नाही. शेवटी तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, मगर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके, मगर नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके, मगर आखिर तक नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. अल्लाह होंगे कभी कामयाब, ऐसे खाली हात लौटना पडेगा ते हल्ले. माझ्या संताधनानं ते भाग्य मिळूच दिलं नाही. औरंगजेबाची कबर याच मातीत रोवली, पण भगव्याची अस्मिता मात्र जिवंत ठेवली. आणि त्याच अस्मितेसाठी आपण सारे रणमर्द मावळे यावर्षी एवढा सुंदर शिवजन्म उत्सव सोहळा साजरा करत आहात. संयोजक, आयोजक, कमिटी, ग्रामस्थ सगळ्यांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि विशेष तत्वानं हा सोहळा होत असताना सगळ्यात मोठी गरज जर कोणती असेल तर जेव्हा तुमची लहान लेकरं इथं उभी राहतात ना, आणि जेव्हा ते शिवरायांवरती बोलतात, त्यावेळेस त्यातला एक गुण जरी त्या लेकरांनी घेतला तर आयुष्यात तुमची लेकरं कधी चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत.